बरं, मी रचना तुम्हीच दिलेलं उदाहरण घेऊन पुन्हा अजय वाळमेंकडे जाईन. अजयजी, जसं रचना सांगतायत आपल्याला की कुर्सी की पेटी बांध ले, विमान टर्ब्युलंट परिस्थितीतून जात असताना त्याला हेलकावे बसतात. माझा प्रश्न असा आहे की विमानातला टर्ब्युलन्स असेल तर ढगामुळे विजेच्या कडकडाटामुळे येतो तर ठीक आहे, पण खाली बर्मुडा ट्रायंगलच असेल तर काय करायचं? लोकांना वाटतंय खाली बर्मुडा ट्रायंगल आणि विमान आता ते त्याच्यात जाणार आहे. ते काय माहितीये का की ही स्थिती काय कायम राहणार नाही. कारण जसं असं असं कायम ही स्थिती राहूच शकत नाही. कारण आता जसं परवापासूनच जो उठाव सुरू झाला किंवा जर असं सगळं झालं तर सगळं ठप्प होऊ शकेल किंवा मग फारच मोठी मंदी होऊ शकेल, पण तरी ना कधी ही स्थिती संपणारच आहे. बरं. त्यामुळे हे असं नाही होणार. आणि जसं रचनाने सांगितलं त्याप्रमाणे मला पण वाटतं की फायनली तुम्हाला हे आताच नाही तर तुझ्याकडे काय म्हणजे व्हॉट इज इन युअर हँड, आता आपण काय करू शकतो. बरं. ते एक तर लॉस, म्हणजे मला लॉस बुक करायला लागेल. एक्झॅक्टली. पण हा स्टॉप लॉस आहे का? कारण कधी कधी असं आहे ना की मंदीची वेळ ही कदाचित चांगली खरेदी असू शकते. तर आता फक्त खरेदी नेमकी कधी करायची, तर ही योग्य वेळ आहे का हा एक प्रश्न डोक्यात येऊ शकतो. आणि नाही तर आणि हे सगळे विकले तर मी पैसे कुठे इन्व्हेस्ट करू. म्हणजे परवा जे आपण सोन्याबाबतीत बोललो, तर आता मॉर्निंग स्टारचा रिपोर्ट पण असा आहे अमेरिकेतला की गोल्ड आता ज्या रेटला चाललंय त्याच्यानंतर इट मे कम डाऊन टू बाय अराउंड 40% ऑर सो. पण अर्थात माझा त्याच्यावर विश्वास नाही किंवा मला आय डोंट अग्री विथ देम. पण आता मला इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यू काय आहे, बरोबर, तर बॉन्ड्स असू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की जे रिस्क अवर्ट इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना जे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांची रिस्कची तयारी असतेच. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दे शुड होल्ड. मी पुन्हा रचना यांच्याकडे जाईन. रचना, हा